तू जसं म्हणालीस की आपल्या कलाकारांचे प्रश्न किती ज्वलंत आहेत. आत्ता तू सुद्धा त्याच्याबद्दल पोस्ट लिहिली होतीस की पैसे थकवणं हा मुद्दा होता आणि अनेकांचे पैसे थकवले गेलेत. काही जण बोलतात, काही जण उघडपणे बोलत नाहीत आणि तू म्हणालीस की माझे कोणी नाही थकवले, पण माझ्याकडे लिस्ट आहे ज्यांचे पैसे राहिलेत द्यायचे. 3 महिन्याचं क्रेडिट ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. अनेक निर्माते असेही आहेत ज्यांच्याकडे 3 महिन्याचं क्रेडिट नसतं, पण मॅक्झिमम आहेत ज्यांच्याकडे असतं, बरोबर? तुझ्या मते, तू आता ही इंडस्ट्री जवळनं बघतेस, काय कारणं असतील म्हणण्यापेक्षा हे पैसे थकवले जाऊ नयेत, याच्यासाठी तुला काय सोल्युशन वाटतं? मुळात ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप लपवाछपवी आहे. ती जर आपण नाही केली, की स्पष्ट निर्मात्याने जर आपले प्रॉब्लेम, त्यांनाही प्रॉब्लेम आहेत. असं नाही आहे की अचानक आता कुठलीही मालिका बंद होणं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी उभारलेला सेट असेल, त्याच्यासाठी उभारलेले इतर सगळे हे असतील, त्याची यंत्रणा असेल, त्याच्यासाठी पैसा लागतो. तर स्पष्ट कलाकारांना जर सांगितलं, की बाबा रे, हे चॅनल आम्हाला या दिवसांनी पैसे देतं, आमचं गणित ह्या दृष्टीने सुरू होतं, तर कृपया तुम्ही, काही जण अगं 4-4 महिने देत नाहीत पैसे, बरोबर. आणि त्याला काही लॉजिकच नाही आहे. आणि काय होतं, दिसतं फक्त निर्मात्यांनी केलेली मजा, पण त्याच्यात इन्व्हेस्ट केलेले त्यांनी पण आहेत ना पैसे कुठेतरी. तर माझं असं म्हणणं आहे की ती जी दरी जर मिटवली, की कलाकारांबरोबर पहिल्याच मीटिंगमध्ये बसून जर सांगितलं की बाबा रे, आम्ही एवढे इन्व्हेस्ट करतो त्या प्रोजेक्टसाठी, चॅनल आम्हाला जरी 1.5-2 महिन्यांनी पैसे देणार असेल, तरी आमची गणितं बसेपर्यंत त्याला 3 महिने लागणार आहेत. तर तुमची तयारी आहे का कलाकार म्हणून 3 महिन्यानंतर पैसे आले तर तुम्हाला चालणार आहेत का? 4 महिन्यानंतर पैसे आले तर तुम्हाला चालणार आहेत का? पण 4 महिन्यानंतर मी ॲग्रीमेंटमध्ये लिहून देतो की त्याच्यापेक्षा उशीर होणार नाही. हे जर स्पष्ट समोरासमोर तुम्ही बसून केलं, तर कोण नाही करणार? ज्यांना शक्य आहे ते करतील, ज्यांना शक्य नाही ते नाही करणार ती मालिका. पण हो, येतायत, येणार आहेत, आहेत. आपल्याकडे अशा खोट्या वाद्यांवर आता कोणी हे, आणि सोशल मीडियामुळे काय होतं, माहिती पटकन मिळते मिळते, आपल्याला. मिळते. बरोबर. मग त्या माहितीमध्ये तुम्ही जर घोळ घालायला लागलात आणि अचानक निर्मात्यांचे फोटो ते हॉलिडेला मॉरिशियसला गेलेत असं दिसतं, तर कलाकार म्हणतो की अरे, माझं ब्रेड अँड बटर आहे हे. मग मी का इथे मरतोय आणि मला पैसे मिळत नाहीत आणि हे तर हॉलिडे करतायत. तर ही तफावत आपल्याला कारण हे ते केली एक पाहिजे. सायकल असते ना, आपल्याकडे जे पैसे येतात, आपली EMI ठरले असतात, बिल्स असतात हो. द्यायचे, ते सगळंच म्हणजे तुम्ही 3 किती 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 पुढे करत करत जाणार. आणि ज्याची अडचण आहे त्याला द्या ना लवकर. असा नियम तर नाही आहे, कुठेही लिहिलेलं नाही आहे की 90 डेज नंतर तुम्हाला पैसे पैसे मिळतील. मिळतात. हे तुम्ही बांधलेलं गणित आहे. मग तुम्ही कलाकारांच्या दृष्टीने एखादं गणित बांधा. एखाद्या कलाकाराला EMI असेल तर बाबा रे, मी EMIचे तुझे आत्ता 3 महिन्याचे देतो ना, तू काळजी करू नकोस. हा जो जो पूर्वीच्या काळात प्रभात स्टुडिओमध्ये हे होता की महिन्यावर कलाकार असायचे आणि महिन्यावर पगार मिळायचा. पगार मिळायचे. पण दुखल्या खुपल्याला प्रभात कंपनी कामाला यायची. म्हणजे की काय रे बाबा, तुझा मुलगा त्याला दुखापत झाली, ॲडमिट झालाय का, चल मी तुला आत्ता हे पैसे देतो, तू नंतर वळते कर. हं, हं. ही जी आपली सामाजिक बांधिलकी आणि घरगुती आपले एकमेकांचे संबंध होते ना, ते तुटलेत आता. तर मला असं वाटतं की थोडंसं निर्मात्यांनीही समजून घ्यावं आणि थोडं कलाकारांनीही समजून घ्यावं आणि एकमेकांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आणि आपल्या अडचणी सांगितल्या की सर, असा असा प्रॉब्लेम आहे हां, माझ्या मुलाची फी किंवा माझं EMI आहे, तर मला हे 3 महिने थोडं ॲडजस्ट करून द्या करून ना. घ्या. हं. तर कोण नाही म्हणेल. पण बोलतच नाही, दोन्हीकडनंच बोलत नाहीत. तर संवाद हवा, बाकी काही नाही.